नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। कोल्हापुरात राज्यस्तरीय मिरग नक्षत्र कवी संमेलन उत्साहात संपन्न। कवी सरकार स्वाभिमानी वाचनालय इंगळी आयोजित कोल्हापूर येथे करवीर वाचन मंदिर येथे कैलासवासी प्राध्यापक डॉक्टर सुरेश विष्णू कुराडे शिपूर तर्फ आजरा यांच्या स्मृतिप्रित्यर्थ राज्यस्तरीय मिरग नक्षत्र कवी संमेलन आणि पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला। सदर कवी संमेलन अध्यक्ष म्हणून कवयित्री पूजा संतोषराव माळी बारामती या लाभल्या। त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात मिरग नक्षत्र आणि शेती माती व शेतकरी यांच्याविषयी अनेक मातीशी पावसाचे नाते निसर्ग यांचा सुंदर मिलाप आपल्या भाषणातून व्यक्त केला। तर उद्घाटक म्हणून प्राध्यापक किसनराव कुराडे, अध्यक्ष शिवराज कॉलेज गडिंग्लज हे होते। त्यांनी आपले विचार मांडताना शेतकरी वर्ग जनमातीशी नाळ जोडून कष्टाने जगतो असे सांगितले। कार्यक्रमास लक्षवेधी प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेले डॉक्टर श्रीकांत श्रीपती पाटील गुणकी, प्रसिद्ध कादंबरीकार, लेखक, कथाकथनकार तानाजी आसबे यांचे मार्गदर्शन लाभले। त्याचप्रमाणे प्रमुख पाहुणे साहित्यिक, विचारवंत व व्याख्याते प्राध्यापक अमरनाथ दत्तू कांबळे अत्तिगरे हे असून त्यांचा प्रबोधनात्मक मनोरंजन स्टेज शो म्हणून नात्यांचे भाव गुंफताना हा कार्यक्रम सादर करून रसिकांची मने जिंकली। तर स्वागत कवी सरकार आणि दीपक पवार रुकडी यांनी केलं। आभार प्रदर्शन कुमारी कल्याणी भारत भोसले कोरोची यांनी केले। या संमेलनात कवी गोविंद श्रीमंगल, कुमारी कल्याणी भोसले, सुरेखा वाडकर, प्रदीप राजिगरे, शहाजी जाधव, सीता कुदळे, साईराज कार्णिक, दीपक पवार, स्वाती कोरगावकर, अमरनाथ कांबळे, ज्योती देशमुख, पल्लवी दंडवते, निशा खरात, राकेश ढाले, प्राध्यापक किसनराव कुराडे, कवी सरकार, आशू मेश्राम, विनोद कुडाळकर, गौरव खतकल्ले, अनिल कलगुटी आदी कवींसह धाराशिव, पुणे, कोल्हापूर, लातूर, बेळगाव, परभणी जिल्ह्यातील कवी कवयित्री सहभाग घेतला होता। विषय व्यक्त करत असताना त्या काव्याच्या स्वरूपातच कराव्या असं मला वाटलं, म्हणून मी इथंच आता लिहून काढलेले एक गाव वाचून दाखवतो। कवितेचं नाव आहे सुरेश तू गेलास का। असा कसा सुरेश तू अचानक सोडून गेलास, आम्हा सर्वांना दुःखाच्या खाईत का लोटलास। इतक्या लवकर जाण्याचे काहीच कारण नव्हते, अजून उर्वरित आयुष्य खूप शिल्लक तुला होते। उपेक्षित वर्गात जन्म घेऊनही अपेक्षित मार्गाने गेलास। अस्पृश्य समाजात जन्मूनही सर्वस्पर्शी ठरलास। संकटाचे अनेक संधीत रूपांतर केलास। स्वतःबरोबर अनेकांची आयुष्य तू साकार केलास। स्वतः शिकून सावरून तू अनेकांना शिकवले। शिक्षणाचे पवित्र कार्य आणि क्षेत्र निवडले। साहित्याच्या क्षेत्रात तर प्रचंड झेप घेतलास। आम्हा अगदी अल्प काळात नावा रूपाला आलास। लेखनाबरोबर प्रकाशनाची चळवळ साकार झाली। कवी सरकार सारखा सहकारी तुला लाभला। त्यामुळेच नवोदितांचा मार्ग मोकळा झाला। परमेश्वराला विनंती आमची, तुला पुन्हा इकडेच पाठवतो। तुला पुन्हा जन्म द्यावा, आम्ही वर जाण्यापूर्वी पृथ्वीवर तू यावा। आम्ही वर जाण्याऐवजी पृथ्वीवर तू यावा अशी परमेश्वराला मी त्याला विनंती करतो आणि स्वतःला तूर्त थांबवतो। हाक तुमची साथ आमची। यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका।